So today we'll start lecture number 15. Okay? Like last few lectures of the chapter, maybe we'll end before 20. The topic or the points that I'm going to discuss today are critical velocity and Reynolds number. We will talk about viscosity, coefficient of viscosity, and if time allows, then we will talk about Stokes law. Okay, it's a small law given in the textbook. एक छोटासा लॉ दिलाय जो आपल्याला स्टडी करायचा आहे. स्टेटमेंट आहे, फक्त प्रूफ नाहीये. पण त्याच्या पुढचे जे पार्ट्स आहेत, म्हणजे जे नेक्स्ट लेक्चर मध्ये कदाचित आपण कव्हर करेन, तर तिथे 2-3 लॉज आणि त्यांचे प्रूफ आहेत. सो तो थोडा मोठा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे, जो आपण पुढे करेन. नॉट एन इश्यू. पण आजसाठी आपल्याकडे एवढा पार्ट आहे: क्रिटिकल वेलॉसिटी, रेनॉल्ड्स नंबर, विस्कॉसिटी, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आणि स्टोक्स लॉ. ओके, सो पुढे जाऊयात आपण. आता आपण फ्लुइड्स इन मोशन स्टडी करतोय ऑलरेडी. वी आर एंडेड विथ फ्लुइड ॲट रेस्ट. ओके, सो दिस इज क्रिटिकल वेलॉसिटी अँड रेनॉल्ड्स नंबर. मागच्या लेक्चर मध्ये आपण काही डेफिनेशन्स बघितले होते. मग त्या डेफिनेशन्स मध्ये आपण काय काय सांगितलं होतं? वी टॉक्ड अबाउट प्रॉपर्टीज लाईक विस्कॉसिटी, वी टॉक्ड अबाउट स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो, वेगवेगळ्या फ्लोच्या पद्धती बघितल्या, त्याचं कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आपण करून घेतलं. तर मग आता आपण काय म्हणतोय, देर आर 2 फ्लोज, हे आपल्याला माहिती आहे. एक आहे स्ट्रीमलाईन फ्लो, दुसरा आहे टर्ब्युलंट फ्लो. स्ट्रीमलाईन म्हणजे एक संत ज्याची धार असते अशी एकदम, म्हणजे तो फ्लो व्हायला पण लागलाय की नाही असं आपल्या लक्षात नाही येत, त्या फ्लोला आपण काय म्हणतो, स्ट्रीमलाईन. आणि जो फ्लो असा एकदम काय म्हणतात की ज्याला काही डायरेक्शन नाहीये, तो कसाही फ्लो होतोय, रॅन्डमली फ्लो होतोय, त्याला आपण काय म्हणतोय, टर्ब्युलंट फ्लो म्हणतोय. म्हणजे एक्झाम्पल आपण काय काय घेऊ शकतोय? एक आहे ते झऱ्याचं पाणी जे वाहायला लागले, ज्याचा फ्लो सुरू पण आहे की नाही आपल्याला कळत नाही, एकदम बारीक संत शांतपणे चाललाय, झरा फ्लो व्हायला लागलाय. आणि दुसरं एक्झाम्पल काय घेऊ शकतोय? बोरवेलचं पाणी जे येते माहिती का, म्हणजे फक्त तो असं वरती तोंड केलेला बोरवेल असतं, त्याच्यातून धडाधड पाणी येते बघा बाहेर. ते इतकं फास्ट फ्लो होत असते की त्याच्यामुळे नॉइज क्रिएट होतोय, खूप सारा टर्ब्युलन्स क्रिएट होतोय. सो त्या फ्लोला आपण काय म्हणतोय, टर्ब्युलंट फ्लो म्हणतोय. आता या दोन गोष्टींना किंवा या दोन कॉन्सेप्टना कनेक्ट करणारा कॉन्सेप्ट आहे क्रिटिकल वेलॉसिटी. टर्ब्युलंट फ्लोला आणि स्ट्रीमलाईन फ्लोला कनेक्ट करणारा कॉन्सेप्ट आहे किंवा कनेक्ट करणारी डेफिनेशन आहे क्रिटिकल वेलॉसिटी. मग मी काय सांगतेय, द वेलॉसिटी बियॉन्ड विच स्ट्रीमलाईन फ्लो बिकॉम्स टर्ब्युलंट. एक अशी वेलॉसिटी की त्या वेलॉसिटीच्या पुढे जर वेलॉसिटी वाढली तर स्ट्रीमलाईन फ्लो कशात कन्वर्ट होतोय, टर्ब्युलंट फ्लो मध्ये कन्वर्ट होतोय. त्याला मी काय म्हणेन, क्रिटिकल वेलॉसिटी. इज दिस डेफिनेशन क्लिअर? सोपी डेफिनेशन आहे. वेलॉसिटी आपण डिफाईन करतोय याच्यामध्ये, स्ट्रीमलाईन फ्लो जेव्हा टर्ब्युलंट फ्लो मध्ये कन्वर्ट होणार आहे, तर ती जी वेलॉसिटी आहे की ज्या वेलॉसिटीमुळे स्ट्रीमलाईन फ्लो किंवा ज्या वेलॉसिटी नंतर स्ट्रीमलाईन फ्लो टर्ब्युलंट फ्लो मध्ये कन्वर्ट व्हायला लागलाय, त्याला आपण क्रिटिकल वेलॉसिटी म्हणतोय. एक लक्षात ठेवायचं की जिथं जिथं क्रिटिकल वर्ड येतोय, क्रिटिकल इज ऑलवेज अ वर्ड युज्ड इन फिजिक्स. फिजिक्स मध्ये आपण त्याला कायम फेज चेंज साठी वापरतोय. एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये जाणाऱ्या कुठल्याही सिच्युएशनला आपण क्रिटिकल म्हणत असतो. मग जर मी क्रिटिकल वेलॉसिटी म्हणतेय, तर मग वेलॉसिटी चेंज व्हायला लागली, म्हणजे अलीकडे स्ट्रीमलाईन आहे, पलीकडे टर्ब्युलंट. क्रिटिकल टेम्परेचर जर मी म्हटलं, तर एक स्टेट दुसऱ्या स्टेट मधून कन्वर्ट व्हायला लागली. फॉर एक्झाम्पल, ॲट क्रिटिकल टेम्परेचर लिक्विड गेट्स कन्वर्टेड इंटू वेपर, किंवा लिक्विड गेट्स कन्वर्टेड इंटू सॉलिड. म्हणजे पाण्याचं कन्व्हर्जन बर्फात होणं, तिथं पण क्रिटिकल टेम्परेचर येतंय. आणि पाण्याचं कन्व्हर्जन वेपर मध्ये होणं, तिथं पण क्रिटिकल टेम्परेचर येतंय. आणि आपल्या केसमध्ये काय येते, क्रिटिकल वेलॉसिटी येते. क्रिटिकल वेलॉसिटी तिथं परत फेज चेंज आहे, स्ट्रीमलाईन फ्लो टर्ब्युलंट मध्ये कन्वर्ट व्हायला लागलाय. आता हे झाल्यानंतर आपण काय करणार आहे, क्रिटिकल वेलॉसिटीला डिफाईन कसं करायचं ते बघतोय आपण. And what do I see? Critical velocity is given by Vc. Critical velocity of the fluid is given by Rn. हा Rn आहे. This is eta.
रो इंटू अपॉन रो इंटू डी. मग ह्या सगळ्यांना मी काय काय म्हणतेय, VC इज क्रिटिकल वेलॉसिटी, RN इज द रेनॉल्ड्स नंबर. म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटी मध्ये एक कोणता फॅक्टर येतोय, अननोन फॅक्टर RN येतोय, आणि इट्स अ कॉन्स्टंट नंबर आहे फक्त रेनॉल्ड्स नंबर. ओके. आणि इटा काय आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आपण कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची पण डेफिनेशन पुढे बघणार आहे. नंतर रो आहे, रो इज द डेन्सिटी ऑफ फ्लुइड, आणि डी इज द डायामीटर ऑफ ट्यूब. म्हणजे काय काय गोष्टी यायला लागल्यात, एक येतं रेनॉल्ड्स नंबर, दुसरा येतो कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, त्याच्यानंतर येतोय डेन्सिटी ऑफ फ्लुइड, आणि लास्टली येतोय डायामीटर ऑफ द ट्यूब. एवढ्या सगळ्या गोष्टींपासून आपण काय डिफाईन करू शकतोय, क्रिटिकल वेलॉसिटी डिफाईन करू शकतोय. आता मग मी काय करू शकते बघा, जर मला रेनॉल्ड्स नंबर डिफाईन करायचा आहे तर मग मी काय करेन, ह्या तिन्ही टर्म्स ना VC कडे शिफ्ट करेन आणि त्याच्यावरून मी रेनॉल्ड्स नंबर डिफाईन करू शकते. बरोबर. मग आता रेनॉल्ड्स नंबर कसा येतोय बघूयात आपण पुढे इन द नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके. मग रेनॉल्ड्स नंबर कसा दिला जाऊ शकतो, असा देणार आहे. क्रिटिकल वेलॉसिटी साठी आधी आपण फॉर्म्युला काढला होता, त्या फॉर्म्युला वरून आपण काय करतोय, रेनॉल्ड्स नंबर साठी सेपरेट फॉर्म्युला काढून घेतोय. VC आहे तिथे ठेवला मी, रो डी डिनॉमिनेटरला होता, इकडे तो न्यूमरेटरला शिफ्ट झाला, आणि इथं इटा न्यूमरेटरला होता, तो डिनॉमिनेटरला गेला. अँड व्हॉट डू आय कमेंट अबाउट रेनॉल्ड्स नंबर, इट इज ए प्युअर नंबर. एक प्युअर नंबर आहे. प्युअर नंबर तुम्हाला माहिती आहेत का कसे असतात, मॅथमॅटिक्स मध्ये जाऊन चेक करायचं व्हॉट आर प्युअर नंबर्स. आता इट्स अ नंबर, नंबरला ना युनिट असते ना डायमेन्शन असते, त्याच्यामुळे रेनॉल्ड्स नंबर हॅज गॉट नो डायमेन्शन्स, हॅज गॉट नो युनिट्स. इट्स अ प्युअर नंबर, फक्त नंबर आहे. ओके. त्याच्यासोबत आपण काही कुठली दुसरी प्रॉपर्टी अटॅच करत नाही, म्हणजे कुठली पण फिजिकल क्वांटिटी ज्याला युनिट असेल अशी कोणती क्वांटिटी नाहीये, फक्त नंबर आहे. आणि मग व्हॉट डू वी फाइंड, रेनॉल्ड्स नंबर सांगतोय आपल्याला की दिलेली जी काही वेलॉसिटी आहे फ्लुइडची ती स्ट्रीमलाईन आहे का टर्ब्युलंट आहे. आता ते कसं सांगतोय, जर रेनॉल्ड्स नंबर जो काही मी इथं कॅल्क्युलेट करणार आहे, म्हणजे कशावरून कॅल्क्युलेट करेन, मला फ्लुइडची वेलॉसिटी दिली जाईल, मला डेन्सिटी दिली जाईल फ्लुइडची, ट्यूबचं डायमीटर दिलं जाईल, आणि कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दिली जाईल, आणि या सगळ्या टर्म्स वरून मी काय करणार आहे, रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहे. मग दॅट इज गोइंग टू बी अ नंबर. मग जर तो नंबर 1000 पेक्षा कमी असेल तर मग मी काय म्हणू शकते, द फ्लुइड इज स्ट्रीमलाईन किंवा द फ्लो ऑफ फ्लुइड इज स्ट्रीमलाईन असं म्हणू शकते मी. पण मग जर रेनॉल्ड्स नंबरची वेलॉसिटी 2000 पेक्षा जास्त गेली तर मग मी काय म्हणणार आहे, द फ्लो ऑफ फ्लुइड इज टर्ब्युलंट. 1000च्या आत स्ट्रीमलाईन, 1000च्या वरती टर्ब्युलंट. आणि इफ द नंबर इज बिटवीन 1000 अँड 2000 द फ्लो ऑफ फ्लुइड बिकम्स अनस्टेडी. का अनस्टेडी व्हायला लागलाय, कारण स्ट्रीमलाईन मध्ये काय आहे, एकदम स्टेडी फ्लो आहे, टर्ब्युलंट मध्ये अजिबात स्टेडी फ्लो नाहीये. मग ह्या दोन्हींच्या मधली जी मिक्स्ड स्टेट आहे, ती मिक्स्ड स्टेट आपल्याला कुठे मिळते, 1000 टू 2000च्या मध्ये मिळणार आहे. ओके. आता कसं कसं आपण कॅल्क्युलेशन केले होते ते लक्षात घ्या. आधी आपण क्रिटिकल वेलॉसिटी लिहिली, क्रिटिकल वेलॉसिटी वरून आपण रेनॉल्ड्स नंबर डिफाईन केला. आता आपण काय सांगतो, रेनॉल्ड्स नंबर इज द क्वांटिटी, इट्स अ प्युअर नंबर that tells us whether the flow of fluid is turbulent or streamline. If the Reynolds number is less than 1000, the flow is streamline. If the number is more than 2000, the flow is turbulent. आणि या केसमध्ये when the Reynolds number is between 1000 to 2000, that case is known as unsteady, and this is the phase where the streamline flow gets converted into turbulent flow. या 1000 to 2000 च्या मध्येच काय होत असते, स्ट्रीमलाईन मधून फ्लो टर्ब्युलंट मध्ये कन्वर्ट होत असतो. एक मिनिट, खूप सारे चॅट येत आहेत, बघू आपण काय म्हणतात थोडं चॅट मध्ये. ओके, सगळ्यांची नाव आहेत. एखादा पॉइंट जर क्लिअर होत नसेल, फील फ्री टू आस्क मी इन द चॅट. मी चॅट चेक करेन आज, कारण मी काल किंवा मागे चेक केलं नव्हतं. ओके. आता आपण काय करणार आहे, पुढे विस्कॉसिटी बद्दल बोलूयात. हीच आहे का स्लाइड? हा. हा, हे आपण बोललो. नाव वी विल टॉक अबाउट द नेक्स्ट पॉइंट विच इज विस्कॉसिटी. विस्कॉसिटी कुठे येते, फ्लुइड फ्लो मध्ये येणारे विस्कॉसिटी, गॅसेस मध्ये येणारे विस्कॉसिटी, म्हणजे एव्हरीथिंग दॅट फ्लोज
can be defined or can be differentiated as viscous and non-viscous. आता मी इथे या दोन डायग्राम्स दिलेत. मी काय म्हणते बघा, विस्कॉसिटीची मी डेफिनेशन कशी घेते. विस्कॉसिटी इज प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ विच द रिलेटिव्ह मोशन बिटवीन डिफरंट लेयर्स एक्सपिरियन्स ए ड्रॅगिंग फोर्स. मग विस्कॉसिटी काय प्रॉपर्टी आहे फ्लुइडची? ते अशी प्रॉपर्टी आहे की ज्याच्यामुळे आपण काय म्हणतोय, एक जर लिक्विडचा फ्लो असेल, आता आपण ज्यावेळी फ्लुइड इन मोशन स्टडी करतोय तर आपण काय करायला लागलोय, आपण ट्यूब, फ्लो ट्यूब किंवा असे जे काही कॉन्सेप्ट स्टडी करतोय तिथं आपण काय फिनोमिनन वापरतोय की एक जो मोठा लेअर, एक मोठा जो लिक्विडचा लेअर मोठा बनलेला आहे तो छोट्या छोट्या लेयर्सनी बनलेला आहे असं आपण म्हणतोय. म्हणजे ही जर माझी ट्यूब असेल तर त्या ट्यूब मध्ये असे वेगळे 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 लेयर्स आहेत. हे जे मधले चार आहेत हे फक्त एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, बरोबर. पण जो वरचा आणि खालचा लेअर आहे सगळ्यात, तो एकतर या लिक्विडच्या पण कॉन्टॅक्ट मध्ये प्लस तो वरच्या पाईपच्या पण कॉन्टॅक्ट मध्ये. मग जेव्हा तुमचं फ्लुइड विस्कस फ्लुइड असते ना, तर त्या केसमध्ये काय होतंय, जो काही ड्रॅग फोर्स आहे किंवा ड्रॅगिंग फोर्स आहे, तो फोर्स, ड्रॅगिंग फोर्स एकतर इथं पण ऍक्ट होतोय, ह्या वेगवेगळ्या लेयर्स मध्ये पण ऍक्ट होतोय, प्लस तो इथं पण ऍक्ट होतोय वरती आणि इथं पण ऍक्ट होतोय खाली. आणि वरती आणि खाली तो जास्त ऍक्ट होतोय, इथं तो कमी ऍक्ट होतोय या रिजन मध्ये. म्हणजे हे जे बार्स आहेत हे मॅग्निट्यूड आहेत असं समजूयात आपण. तर इथं सगळ्यात कमी मॅग्निट्यूड आहे, इथं सगळ्यात जास्त मॅग्निट्यूड आहे. याचाच अर्थ काय, इथं जो काही तुमची विस्कॉसिटी ऍक्ट व्हायला लागली ती जास्त ऍक्ट व्हायला लागली या केसमध्ये, आणि मधल्या रिजन मध्ये ती कमी 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 ऍक्ट होत गेली आहे. So how am I defining viscosity? It is the property of fluid by virtue of which relative motion between different layers experience a dragging force. ड्रॅग करणे म्हणजे ओढणे, एकमेकाला ओढत फरफटत घेऊन जाणे म्हणजे ड्रॅग करणे, बरोबर. आपण काय करतोय, फोटोज ड्रॅग करतोय बघा, ह्या फोल्डर मध्ये उचलून त्या फोल्डर मध्ये टाकतोय. सो वी आर जस्ट पुलिंग वन थिंग फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस. मग इथं पण काय व्हायला लागले, हा जो खाली फ्लो होणारा फ्लुइड आहे तो काय करतोय, याला ओढून न्यायला बघतोय. हा जो आहे तो काय करतोय, याला ओढून न्यायला बघतोय. हा जो आहे तो याला ओढून न्यायला बघतोय. सो यांच्या सगळ्यांमध्ये ड्रॅगिंग फोर्स ऍक्ट होते आणि मग आपण काय म्हणतोय, दिस फ्लुइड इज विस्कस इन नेचर. मग आपण म्हणतोय की दिस फ्लुइड इज विस्कस इन नेचर. आता इथं ती केस दिसतेय का नाही दिसत, हे सगळेजण आपापल्या रिलेटिव्ह व्हेलॉसिटीनं फ्लो व्हायला लागलेत. कुणी कुणाला ओढत नाहीये, कुणी कुणाला घेऊन जात नाहीये. तर त्या केसमध्ये मी काय म्हणेन, दिस फ्लो इज नॉन विस्कस फ्लो. नॉन विस्कस फ्लोचं एक्झाम्पल आहे लिक्विड हेलियम ऍट 2 केल्विन. 2 केल्विनला लिक्विड हेलियम कशासारखा ऍक्ट होतोय, नॉन विस्कस फ्लुइड सारखा ऍक्ट होतोय. आणि ह्या विस्कस फ्लुइडचे एक्झाम्पल मी काय देऊ शकते, वॉटर इज अन एक्झाम्पल, ऑइल इज अन एक्झाम्पल, केरोसिन इज अन एक्झाम्पल, हनी कॅन बी अन एक्झाम्पल. आपण डे टू डे लाईफ मध्ये जे काही लिक्विड्स वापरतोय त्या सगळ्यांमध्ये कुठेतरी तो ड्रॅगिंग फोर्स ऍक्ट होतोय लेअर टू लेअर, आणि ते सगळे मग विस्कस फ्लुइड मध्ये येतात. ओके. आता मग मी काय सांगतेय, इन लिक्विड्स द विस्कस फोर्स और द विस्कस ड्रॅग इज ड्यू टू शॉर्ट रेंज कोहेसिव्ह फोर्सेस. ऑफकोर्स आपण हे डिस्कस केलं की हे जे वेगवेगळे लेयर्स आहेत यांच्यामध्ये जे कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट होते त्याच्यामुळे तिथं ड्रॅगिंग व्हायला लागले किंवा विस्कस ड्रॅगिंग व्हायला लागले. आणि गॅसेस मध्ये ते कशामुळे होणार आहे, इट इज ड्यू टू कोलिजन बिटवीन फास्ट मुव्हिंग गॅस मोलिक्युल्स. आता गॅस मोलिक्युल्स काही एका लेअर मध्येच फ्लो होणार आहेत असं नाही, ते रॅन्डमली कसे मूव्ह होतील. पण मग गॅसमध्ये विस्कॉसिटी कशामुळे डिफाईन होते, ती डिफाईन होते त्या गॅस मॉलिक्युल्स मध्ये होत असलेल्या कोलिजनमुळे. ठीक आहे, कोलिजन म्हणजे एकमेकावरती आदळणे. जे गॅस मॉलिक्युल्स आहेत ते रॅन्डमली फिरताना एकमेकांवरती आदळत आहेत आणि ते जितके जास्त आदळणार आहेत तितकं जास्त विस्कॉसिटी तिथं हे होणार आहे, इंट्रोड्यूस होणार आहे. ओके, विस्कॉसिटीचा कॉन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांना? विस्कॉसिटीचा कॉन्सेप्ट क्लिअर आहे का सगळ्यांना? Property of fluid by virtue of which the relative motion between different layers experience dragging force. वेगवेगळ्या लेयर्स मध्ये ज्या फिनॉमिननमुळे ड्रॅगिंग फोर्स एक्झर्ट होतोय त्या फिनॉमिननला आपण विस्कॉसिटी म्हणतोय. जिथं विस्कॉसिटी ऍक्ट नाही होत त्या फ्लुइड्सना आपण नॉन विस्कस फ्लुइड्स म्हणतोय. एक्झाम्पल मी दिलं होतं हेलियमचं. लिक्विड्स मध्ये विस्कॉसिटी कशामुळे इंट्रोड्यूस होते, बिकॉज ऑफ शॉर्ट रेंज कोहेसिव्ह फोर्सेस. आणि गॅसेस मध्ये कशामुळे इंट्रोड्यूस होते विस्कॉसिटी, बिकॉज ऑफ कोलिजन बिटवीन फास्ट मुव्हिंग गॅस मॉलिक्युल्स. ओके, पुढे मूव्ह होऊयात, नेक्स्ट स्लाइडला जाऊयात.
Now we move on to coefficient of viscosity. Okay, what is coefficient of viscosity? Now this is given by Newton's law of viscosity. कोण डिफाइन करते? न्यूटन्स लॉ डिफाइन करते विस्कॉसिटी. आणि कशासाठी डिफाइन करतोय आपण? स्ट्रीमलाईन फ्लो साठी सांगतोय. टर्ब्युलंट फ्लोला आपण अप्लाय करू शकणार आहे का? नाही करू शकणार. का नाही करू शकणार? कारण तिथे वेलॉसिटी फिक्स नाहीये. आणि मला काय लागते याच्यामध्ये? विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन एनी लेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेलॉसिटी ग्रेडियंट. म्हणजे मला इथं काय लागणार आहे? वेलॉसिटी ग्रेडियंट लागणार आहे. आणि व्हॉट इज वेलॉसिटी ग्रेडियंट? वेलॉसिटी ग्रेडियंट आपण आधी पण डिफाइन केलंय बघा. So velocity gradient is velocity change in velocity per unit distance. dv म्हणजे change in velocity, dx म्हणजे change in distance. So this viscous force acting on any layer is directly proportional to area of the layer. आता area of layer म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया कन्सिडर नाही करायचा. पॅरलल जो लेअरचा डिस्टन्स आहे, पॅरलल जो एरिया आहे म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ त्या लेअरचा, तो आपण इथं घेणार आहे. किंवा लेंथ इंटू ब्रेथ आपण इथं घेणार आहे, कन्सिडर करणार आहे. सो दॅट एरिया इंटू वेलॉसिटी ग्रेडियंट. वेलॉसिटी ग्रेडियंटला कशी डिफाइन करते मी? चेंज इन वेलॉसिटी पर युनिट चेंज इन डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम ए स्टेशनरी फ्लुइड, मेजर्ड फ्रॉम ए स्टेशनरी फ्लो किंवा स्टेशनरी लेअर. एक लेअर स्टेशनरी आहे, त्याच्यावरती बसून मी दुसऱ्या एका लेअरचं ऑब्झर्वेशन करते आणि त्याची वेलॉसिटी विथ डिस्टन्स कशी चेंज होते ते मी बघतीये. अँड दॅट इज व्हॉट आय डिफाइन एज वेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, सो व्हॉट इज, हाऊ एम आय डिफाइनिंग दिस विस्कस फोर्स? विस्कस फोर्सला मी कशी डिफाइन करते बघा. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ लेअर अँड वेलॉसिटी ग्रेडियंट. मग फक्त पुढे मी काय करणार आहे? ह्या प्रोपोर्शनलिटी साइनला प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंटने रिप्लेस करणार आहे. काय लिहिलंय मी? प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट इटा. आणि यालाच मी काय म्हणते? कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. सो हाऊ डू आय डिफाइन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी? इट इज रेशो ऑफ विस्कस फोर्स अपॉन एरिया इंटू एरिया ऑफ लेअर इंटू वेलॉसिटी ग्रेडियंट. दिस इज हाऊ आय डिफाइन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. इज दिस क्लिअर? काही वेगळं केलंय का आपण? काही वेगळं करत नाहीये. फक्त पहिल्यांदा विस्कस फोर्स डिफाइन केला. आता मला कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कशासाठी लागते हा पण प्रश्न असू शकतो. तर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी वरती आपण डिटरमाइन करणार आहे की कुठलं फ्लुइड किंवा कुठला गॅस किती विस्कस आहे. ज्याची कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी जास्त त्या मटेरियलची विस्कॉसिटी जास्त, ज्याची कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कमी त्याची विस्कॉसिटी कमी. बरोबर? मग त्याच्यामुळे आपल्याला कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी डिफाइन करायची गरज पडते. आणि ती मी डिफाइन करायसाठी कुठला फॉर्म्युला वापरलाय? विस्कस फोर्सचा फॉर्म्युला वापरलाय. मग अशा आपण काय केलं होतं? क्रिटिकल वेलॉसिटी वरून रेनॉल्ड्स नंबर डिफाइन केलं होतं. आता आपण काय करतोय? विस्कस फोर्स वरून कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी डिफाइन करतोय. ह्या सगळ्या डेफिनेशन्स तुम्हाला क्लिअर आहेत? ओके, सो दिस इज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आपण प्रॉपर्टीज स्टडी करतोय मटेरियलच्या. जसं तिकडे आपण ज्यावेळी फ्लुइड ऍट स्टडी करतो तिथं मी काय सांगितलं होतं? प्रेशर इज अ प्रेशर मेजर करायला आपण शिकलो. त्याच्यानंतर आपण काय करायला शिकलो होतो? सरफेस टेन्शन मेजर करायला शिकलो होतो. ते पण कॉन्सेप्ट नवीन होते ना, आता ओळखीचे झालेत. तसे फ्लुइड इन मोशन जेव्हा आपण स्टडी करायला लागलोय तर याच्यामध्ये आपल्याला काय काय स्टडी करायला लागतंय बघा. याच्यामध्ये आपल्याला विस्कॉसिटी स्टडी करायला लागणार आहे, याच्यामध्ये आपल्याला टर्मिनल वेलॉसिटी स्टडी करायला लागणार आहे, इक्वेशन ऑफ मोशन स्टडी करायला लागणार आहे. या फ्लुइड इन मोशनच्या प्रॉपर्टीज आहेत. त्यातली आपण फक्त आता पहिली प्रॉपर्टी स्टडी करते, विस्कोसिटी. विस्कोसिटी, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. आणि अजून कोणतं फिनोमिनन स्टडी केलेलं आपण? क्रिटिकल वेलॉसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर. आता पुढे मग काय करेन आपण? आता मी काय करते बघा, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचं डेफिनेशन आता मी तुम्हाला देते. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी? इट इज विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलॉसिटी ग्रेडियंट. बरोबर? फोर्स पर युनिट एरिया, एरिया इंटू वेलॉसिटी ग्रेडियंट. मग ह्याचं एसआय युनिट काय असणार आहे? फोर्स आहे, न्यूटन असणार आहे. आणि मग जो काही खाली तुमचा हे येतोय एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर आणि वेलॉसिटी ग्रेडियंट. वेलॉसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला पर सेकंड देतोय, आपण आधी पण डिस्कस केलं होतं. सो पर सेकंड आहे पण डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे हा न्यूमरेटरला येणार वरती. सो व्हॉट इज गोइंग टू बी माय विस्कॉसिटी? एसआय युनिट ऑफ विस्कॉसिटी न्यूटन सेकंड
पर मीटर स्क्वेअर. पण मला काय माहितीये प्रेशरचा फॉर्म्युला कसा लिहितो आपण, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता इथं आहे बघा न्यूटन पण आहे, पर युनिट मीटर स्क्वेअर पण आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पास्कल प्रेशरचं एसआय युनिट, मी पास्कल लिहू शकते इथं, आणि राहतोय फक्त सेकंड. सो तुम्ही एसआय युनिट ऑफ विस्कॉसिटी न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर पण लिहू शकताय, किंवा पास्कल इंटू सेकंड पण लिहू शकताय. एसआय युनिट झालं हे. सीजीएस जे युनिट आहे त्याला म्हणतोय आपण पॉइज. सीजीएस युनिट काय आहे, पॉइज. आणि रिलेशन काय आहे सीजीएस युनिट आणि एसआय युनिट मध्ये, 1 पॉइज इज इक्वल टू 0.1 पास्कल इंटू सेकंड. 1 पॉइज इज इक्वल टू 0.1 पास्कल इंटू सेकंड. हे कन्व्हर्जन लक्षात ठेवून घ्या सगळ्यांनी. हे कन्व्हर्जन तुम्हाला लागणार आहे. म्हणजे जर तुम्हाला ट्यूबचं रेडियस किंवा ट्यूबचं डायमीटर सपोज मी तुम्हाला सेंटीमीटर मध्ये दिले, आणि बाकीच्या पण सगळ्या क्वांटिटीज मी तुम्हाला सीजीएस मध्ये दिलेत, आणि जर तुम्ही आन्सर पॉइज मध्ये कॅल्क्युलेट केलं आणि जर ते तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल एसआय युनिट्स मध्ये, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय लागणार आहे, हा कन्व्हर्जनचा फॉर्म्युला लागणार आहे. ओके, मुव्हिंग ऑन नेक्स्ट. आता आपल्याकडे काय आहे पुढे, मी काय करते बघा, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी या डिफरंट टेम्परेचरचा एक छोटासा टेबल दिलाय मी इकडे. एअर आणि काय काय प्रॉब्लेम होतोय बघा, जसं तुमचं एअरचं टेम्परेचर रेज झाले, एअर इज गॅस मोलेक्यूल, टेम्परेचर रेज झाले की काय व्हायला लागले, विस्कॉसिटी वाढतीये. 0.017 होती 0.019 झालीये. म्हणजे काय होते, एअर मॉलिक्युलचं टेम्परेचर जसं वाढेल तसं त्यांच्यामध्ये कोलिजन वाढणार आहे. कोलिजन वाढलं म्हणजे काय होणार आहे, विस्कॉसिटी वाढणार आहे. विस्कॉसिटी वाढणार आहे म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी वाढणार आहे. ओके, तेच वॉटर मॉलिक्युलच्या केसमध्ये काय व्हायला लागले बघा, वॉटर मॉलिक्युलची विस्कॉसिटी कमी होताना दिसते मला, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. का कमी होतीये, कारण तुम्ही वॉटरला जर बॉईल केलं तर, किंवा वॉटरला जर वॉटरचं जर टेम्परेचर तुम्ही वाढवत गेलात, तर त्या केसमध्ये काय होणार आहे, त्या मॉलिक्युल्सना जास्त एनर्जी मिळणार आहे. म्हणजे ते लिबरेट व्हायला बघणार आहेत, बाजूला बाजूला व्हायला बघणार आहेत, किंवा डायलेट व्हायला बघणार आहेत, एकमेकांपासून लांब जायला बघणार आहेत. जेव्हा ते एकमेकांपासून लांब जायला बघणार आहेत, तर त्यांच्यामध्ये जो काही विस्कस फोर्स आहे किंवा विस्कस ड्रॅग आहे तो कमी होणार आहे. आता त्यांच्यामधला विस्कस ड्रॅग कमी होणार आहे म्हणजे काय होणार आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कमी होणार आहे. पुन्हा इथं पण सेम सिच्युएशन आहे. तुमचं जे काही मशीन ऑइल आहे त्याचं टेम्परेचर तुम्ही वाढवलं तर त्याची जी डेन्सिटी आहे ती कमी होणार आहे. म्हणजे त्याच्यामधला जो ड्रॅग आहे तो कमी होणार आहे. ड्रॅग कमी होणार आहे म्हणजे काय होणार आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कमी होणार आहे. सो याच्यासाठी विस्कॉसिटी स्टडी करायसाठी आपण काय स्टडी करतोय, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी स्टडी करतोय. हे 3 एक्झाम्पल्स क्लिअर आहेत सगळ्यांना? याचं सांगितलेलं एक्सप्लेनेशन लक्षात आलं का? एअर मध्ये काय व्हायला लागले, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी वाढायला लागली, पण लिक्विड मध्ये काय व्हायला लागली, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी कमी व्हायला लागली विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ओके, पुढे जाऊयात. सो नाव वी विल टॉक अबाउट द लास्ट पार्ट ऑफ द चॅप्टर. आज आपण बहुतेक लेक्चर लवकर संपवणार आहे, तर दिस इज द लास्ट पार्ट आय एम डिस्कसिंग. पुढे आहे मोठा पार्ट आहे, पण आज नको घ्यायला. ओके, सो सर जॉर्ज गॅब्रियल स्टोक्स, नाव लक्षात ठेवा. सर जॉर्ज गॅब्रियल स्टोक्स stated a law that gives viscous force acting on a spherical object falling through viscous medium. म्हणजे आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे बघा, मला काय माहिती, माझ्याकडे पॅराफिन वॅक्स आहे, वॅक्स आणि काय आहे ते सेमी सॉलिड फॉर्म मध्ये, म्हणजे असं वितळलेलं वॅक्स आहे माझ्याकडे. आणि मग मी काय करते, एक बॉल बेरिंग असते माहिती काय, आपल्या सायकलच्या रिम मध्ये असते बघा बॉल बेरिंग, सायकलच्या रिम मध्ये असते, मधल्या त्या गट्टू मध्ये बॉल बेरिंग असतात. तर ते बॉल बेरिंग मी घेतलं आणि त्या वॅक्स मध्ये टाकून दिलं, बरोबर, किंवा मध घेतलं एका ट्यूब मध्ये भरून आणि त्याच्यात मी तो टाकून दिला. मग जर तसं केलं तर काय होणार आहे, त्या स्पेरिकल ऑब्जेक्ट वरती काय काय ऍक्ट होणार आहे, फोर्स ऍक्ट होणार आहे. फोर्स ऍक्ट होणार आहे ना ते लिक्विड मीडियम मुळे. मग तो फोर्स कसा डिफाईन करायचा, तो किंवा तो फोर्स का किती आहे आणि तो कशावरती डिपेंडेंट आहे ते कोणी सांगितलं, सर जॉर्ज गॅब्रियल स्टोक्स यांनी सांगितलं. आणि मग हा लॉ कसा डिफाईन केलाय किंवा कसा स्टेट केलाय बघा. द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन अ स्मॉल स्फिअर फॉलिंग थ्रू अ विस्कस मीडियम. द मीडियम हॅज टू बी विस्कस, म्हणजे जास्त डेन्स असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये ड्रॅगिंग फोर्स असणं गरजेचं आहे. द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन अ स्मॉल स्फिअर
falling through a viscous medium is directly proportional to the radius of sphere. रेडियस ऑफ स्पियर हा काय जो काही स्पियर आहे त्याच्या रेडियस ऑफ स्पियरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जर तुम्ही रेडियस वाढवलं तर विस्कस फोर्स जास्त ऍक्ट होणार आहे, रेडियस कमी केलं तर विस्कस फोर्स कमी होणार आहे. इट्स वेलॉसिटी थ्रू द फ्लुइड, म्हणजे त्याची जी इनिशियल वेलॉसिटी आहे फ्लुइड मध्ये, तुम्ही किती वेलॉसिटीने त्याला त्या लिक्विड मध्ये पुट केलं होतं ती वेलॉसिटी, अँड कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ऑफ फ्लुइड, जर फ्लुइडची कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी कमी असेल तर ते फ्लुइड कमी विस्कस असणार आहे, म्हणजेच त्या बॉल बेरिंगची वेलॉसिटी जास्त असणार आहे. जर कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी जास्त असेल तर ते फ्लुइड जास्त विस्कस असणार आहे, म्हणजे ऍक्ट होणारा फोर्स जास्त असणार आहे, म्हणजे त्या बॉल बेरिंगची वेलॉसिटी कमी असणार आहे. अशा सगळ्या गोष्टी को रिलेटेड आहेत. मग मी काय करेन तर मी काय सांगितलंय, द विस्कस फोर्स Fv is directly proportional to coefficient of viscosity, radius of the sphere, and velocity of that ball bearing or velocity of that spherical object through the fluid. या तीन गोष्टींवरती ते डिपेंड करणार आहे. आता हे प्रोपोर्शनलिटी साइन मला रिमूव्ह करायचं आहे, म्हणजे मग मी काय करणार, प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट पुट करणार तिथे. तो प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट मी काय पुट करतेय, ओके. सो जी व्हॅल्यू आपण तिथं पुट करतोय ती व्हॅल्यू काय आहे, दॅट व्हॅल्यू इज 6 पाय. का 6 पाय पुट करतेय, कारण पहिलं कंडिशन एकतर डायमेन्शनली Fv आणि पाय इटा आरव्ही बॅलन्स होतात, सॉरी इटा आरव्ही एकमेकाला बॅलन्स होतात डायमेन्शनली. म्हणजे जी काही व्हॅल्यू मी पुट करायला लागणार आहे तो नंबर असायला पाहिजे, कारण नंबर मला माहिती आहे की हॅज गॉट नो युनिट अँड हॅज गॉट नो डायमेन्शन्स. मग म्हणून मी काय करते, डायरेक्ट 6 पाय पुट करते. पाय पण काय नंबर आहे 3.142, म्हणजेच काय केलं मी, विस्कस फोर्स इज इक्वल टू 6 पाय इटा आरव्ही. क्वेश्चन काय होता की 6 पाय काय टाकलं, दुसरं काय पण घालू शकलो असतो, जसं मागे आपण कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी टाकला होता प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट, तसं इथं 6 पाय का पुट केला. तर त्याचं एक रिझन काय आहे की इकडचे डायमेन्शन्स आणि इकडचे इटा आरव्हीचे डायमेन्शन्स मॅच झाले, त्याच्यामुळे फक्त जो काही नंबर इथं घालता येणार आहे तो काय फक्त एक कॉन्स्टंट किंवा प्युअर नंबर असणार आहे, आणि तो त्यांनी चूज केलाय 6 पाय. कारण का, कारण तुमचे मॅथमॅटिकल आणि थेरटिकल सॉरी एक्सपेरिमेंटल अँड थेरटिकल दोन्ही व्हॅल्यूज एकमेकाला मॅच व्हायला पाहिजेत. आणि 6 पाय पुट केल्यानंतर जे काही एक्सपेरिमेंटल कॅल्क्युलेशन केले ते आणि जे काही थेरटिकल कॅल्क्युलेशन केले ते दोन्ही एकमेकाला मॅच होत होते. ओके, दिस इज expression for viscous force acting on a spherical object moving through a viscous medium. The above formula can be derived using dimensional analysis. Of course तुम्ही dimensional analysis ने derive करू शकता. फोर्स आहे म्हणजे इकडे न्यूटन असणार आहे, होमवर्क मध्ये हे लिहून घ्या. इकडे फोर्स आहे म्हणजे हा न्यूटन आहे, इकडे काय आहे, इटा आहे. इटा आहे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचं तिकडनं जाऊन युनिट घ्यायचं. आर रेडियस आहे, ह्याचं युनिट काय असणार आहे, मीटर. आणि व्ही काय आहे, वेलॉसिटी आहे, मीटर पर सेकंड. सगळं पुट करून बघा, इकडचा न्यूटन आणि इकडची व्हॅल्यू मॅच व्हायला पाहिजे. दोन्हीकडचे डायमेन्शन्स मॅच होतात म्हणजे काय, दिस फॉर्म्युला इज डायमेन्शनली करेक्ट अँड दिस फॉर्म्युला कॅन ऑल्सो बी डिराइव्ड बाय डायमेन्शनल अनालिसिस. ओके, आता आपल्याकडे काय काय पुढे बाकी आहे ते मी सांगतोय आधी. आजचं लेक्चर इथं संपतोय. नाव वी आर लेफ्ट विथ टर्मिनल वेलॉसिटी डेरिवेशन आहे, त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ कंटिन्युटी डेरिवेशन आहे, आणि बर्नॉलीज इक्वेशन तिथं पण एक डेरिवेशन आहे, मोठं डेरिवेशन आहे. आणि चॅप्टरचा लास्ट पार्ट आहे ऍप्लिकेशन्स ऑफ बर्नॉलीज प्रिन्सिपल. सो मॅक्स टू मॅक्स पुढच्या 4 लेक्चर्स मध्ये आपण हा चॅप्टर संपायला बघूया. ओके.